तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पाऊस पाणी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या जे आपलं पाहायचं म्हणलं तर राज्यामध्ये सध्या जे आपला वातावरण सध्या हवामान पूर्णपणे कोरडे पाहायला मिळत आहे. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आज दिनांक आहे 19 नोव्हेंबर. आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपला 25 तारखेपर्यंत राज्यातील हवामान आपल्याला जे आहे पूर्णपणे कोरडे राहणार आहे. राज्यामध्ये कुठेही आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही. आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला जे आहे पावसाची शक्यता अ, मा 25 तारखेच्या नंतर राहणार आहे. तर 25 तारखेच्या नंतर जो पाऊस पडणार आहे तो पाऊस आपल्या इकडं महाराष्ट्रामध्ये पडणार नाही. तो पाऊस आपल्याला जे आहे चक्रीवादळ जे तयार झालेले आहे बंगालच्या उपसागरामध्ये त्याचा परिणाम जे आपला महाराष्ट्रामध्ये होणार नाही. याचा परिणाम दुसऱ्या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सध्या जे आपलं पावसाचे वातावरण कुठेही आपल्याला पाहायला मिळणार नाही. हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहणार आहे. तर हा देखील अंदाज जे आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता इथून पुढं थंडी वाढण्यास सुरुवात होईल. आता थंडीमध्ये जास्त वाढ होणार आहे. आणि अ, पावसाची शक्यतो आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळणार नाही. तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता हवामान अंदाज. तर आमचे असेच हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबू शका. तर धन्यवाद.